आज आपण ज्वारीच्या पिठाचं आंबील करूया. कारण आता उन्हाळा भरपूर आहे, पोटाला थंडावा मिळाला पाहिजे. हे कसं खाली रात्रीच करून ठेवायचं असतं आणि सकाळी थंड झाल्यावर ते प्यायचं असतं. नाचणीचं पण करायचं आणि तांदूळाचं पण करता येतं, म्हणजे तांदळाच्या पिठाचं. आणि असं नाचणीचं हे पिलं आंबील की शरीराला, हाडाला आणि शरीराला पूर्ण थंडावा असतो. उन्हाळा त्यांनी कमी भासतो आपल्याला. आता मी काय केलेलं आहे, लसूण आणि जिरे आणि कोथिंबीर आता मी हे मिक्सरमधनं काढून घेते. आता हे 1 वाटी पाणी आपण जे घेतलेलं आहे ते ह्याच्यात आधी घालून घ्यायचं आहे. आणि हे त्याच्यापेक्षा लहान 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे ते मी ह्याच्यात घालून घेणार आहे. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. काळं मीठ असलं तर काळं घाला, आपल्याकडे आता हे पांढरं आहे, आपण पांढरं घालूया, त्याच्यात काही नाही. आता हे मी सगळं मिक्स करून घेते. त्याच्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या. मिश्रण जे ज्वारीच्या पिठाचं केलेलं मिश्रण आहे ते आपण ह्याच्यात थोडं शिजवून घेऊया. ते सारखं हलवत राहायचं बघा, नाही तर त्याच्या गाठी होतात, खाली लागतं थोडंसं. मीडियम गॅसवरती साधारण करायचं, म्हणजे जास्त कमी पण नाही, जास्त वाढलेला पण नको, म्हणजे करपणार पण नाही आणि शिजेल पण. ते शिजलं की त्याचा रंग वेगळा होतो आणि थोडंसं घट्ट पण होतं. हे कसं खेडेगावामध्ये संध्याकाळचं करून ठेवतात आणि सकाळचं ते प्यायला घेतात, म्हणजे ते गार होतं, माठामध्ये वगैरे ठेवतात असं करून, किंवा एखाद्या छोटंसं त्यांचं वापरायचं मडक्याचं भांडं असतं त्याच्यामध्ये ठेवतात ते मातीच्या, आणि गार झाले की सकाळी पितात. बघा घट्ट होत आले. आता कंटिन्यूस गॅस कमी करायचा आणि हलवून घ्यायचं. आता मी हे गॅस घालवते आणि थंड झाल्यानंतर दाखवते. थंड झालेला आहे. आपण एक फ्रीजमधलं गार ताक घेतलेलं आहे, त्याच्यात हे जे आपण मिक्सरमधनं जे काढलेलं आहे, काही जण शिजताना ह्याच्यामध्ये टाकतात, आम्ही ह्याच्यावरनं टाकते. त्यामुळे ह्याच्यात हे मिश्रण घालून घ्यायचं. आणि मग हे जे आपलं मिश्रण तयार केलेलं आहे ते ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं हे आंबील असं तयार झालेलं आहे. हे थंड असताना प्यायचं, म्हणजे मग छान लागतं, पौष्टिक लागतं. बघा किती छान झाले आणि मस्त झालेलं आहे. नुसतं पिलं तरी चालेल, येता जाता पिलं तरी चालेल, आणि पिलं की मस्त लागतं. ते ज्वारीच्या पिठाने ताकाने थंडावा मिळतो पोटाला, तेवढंच छान आणि मस्त तब्येत राहते, उष्णता शरीरातली कमी होते. आणि हे मस्तपैकी प्या उन्हाळ्यात. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.